आज मला सांगायला आणि जाहीर करायला अतिशय आनंद होतोय की या राज्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा देण्यात आलेला नव्हता। मध्ये कोरोनाच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी 3 वर्षापासून हे पुरस्कारच जाहीर झालेले नव्हते। परंतु आपण सन 19-20, 20-21, 21-22 असे 3 वर्षाचे हे क्रीडा पुरस्कार जे आहेत ते मी आज जाहीर करत आहे। राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा, त्याचं संवर्धन व्हावं, खेळाडूंना मार्गदर्शक आहे, प्रशिक्षक आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्य सरकारच्या वतीने हे पुरस्कार या ठिकाणी जाहीर केले जातात। यावर्षी आपण जवळपास 116 खेळाडूंना हे पुरस्कार या ठिकाणी देत आहोत आणि 3 वर्षाचे पुरस्कार आहेत। यासाठी जवळपास 890 जवळपास 900 लोकांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते। अतिशय पारदर्शक पद्धतीने याची सगळी छाननी त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर अगदी गुणांकन व्यवस्थित करून 116 खेळाडूंची निवड या पुरस्कारांसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुरस्काराचे जे नाव आहे ते शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, की ज्यांनी आयुष्यच खेळाला वाहून दिलं, त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, ते चांगले खेळाडू होते, अशा खेळाडूंना किंवा प्रशिक्षकांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो। त्याची संख्या 2 आहे, प्रत्येक वर्षी 1 असं या ठिकाणी 3 वर्षाचे पुरस्कार आहेत। ते 3 पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत। उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पुरुष हे 13 आहेत। जिजामाता पुरस्कार क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार हा 1 आहे। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू हे 81 आहेत आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार हे 5 आहेत। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यांचे 14 आहेत। असे 116 पुरस्कार आपण या ठिकाणी आज देत आहोत आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की गेल्या 3 वर्षापासून खोळंबलेले सगळे पुरस्कार, थांबलेले पुरस्कार आज आपण खेळाडूंना या ठिकाणी देत आहोत। या ठिकाणी मी आधीच सांगितलं बस 891 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले होते आणि त्यातून ही छाननी अतिशय पारदर्शी पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आधी सुरुवातीला मी जीवन गौरव पुरस्कार जो आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा या ठिकाणी जाहीर करतो। 19 ते 20 यासाठी श्रीकांत शरदचंद्र वाड ठाणे यांना हा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर केलेला आहे। त्याचबरोबर 21-22 साठी आदिल जहांगीर सुमारीवाला मुंबई यांना हा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर आपले क्रिकेटपटू श्री वेंगसरकर यांना सुद्धा हा पुरस्कार या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत। असे 3 पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार सन 2019-20 हा मी या ठिकाणी जाहीर करतो। जिम्नॅस्टिकसाठी डॉक्टर आदित्य श्यामसुंदर जोशी संभाजीनगर खेळ त्यांचा जिम्नॅस्टिक त्यासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे। खो खोसाठी शिरीन नरसिंह गोडबोले पुणे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। दिव्यांग खेळाचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून श्री संजय रामराव भोसकर हे नागपूरचे आहेत, त्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे आणि थेट कबड्डी पुरस्कार प्रशांत परशुराम चव्हाण ठाणे, थेट पुरस्कार कबड्डी प्रताप विठ्ठल शेट्टी ठाणे आणि थेट पुरस्कार कुस्ती अमरसिंह निंबाळकर पुणे अशी या ठिकाणी आपण ही यादी जाहीर करत आहोत। आणि सॉफ्टबॉलसाठी श्रीमती दर्शना वासुदेवराव पंडित नागपूर ह्या जिजामाता पुरस्कारासाठी एक नाव आहे, हे त्यांचं आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत। त्यांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे। उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार सन 2020-21 यासाठी जिम्नॅस्टिकसाठी संजोग शिवराम ढोले पुणे, स्केटिंगसाठी राहुल रमेश राणे पुणे, सॉफ्टबॉलसाठी डॉक्टर अभिजित इंगोले अमरावती, दिव्यांग खेळाचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून श्री विनय मुकुंद साबळे हे संभाजीनगरचे आहेत, त्यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे, त्यांना पुरस्कार आपण या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक 2021-22 यासाठी जिम्नॅस्टिकमध्ये श्री सिद्धार्थ महेंद्र कदम संभाजीनगर, धनुर्विद्येमध्ये चंद्रकांत बाबूराव इलक बुलढाणा, सॉफ्टबॉलमध्ये श्री किशोर प्रल्हाद चौधरी जळगाव,
अशी 3 नावं या ठिकाणी आलेली आहेत. आणि त्याबरोबर आता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू 2019-20 यासाठी आर्चरी या खेळासाठी आपण स्नेहल विष्णू पांढरे सातारा, ॲथलेटिक्ससाठी पारस सुनील पाटील पुणे आणि महिलांमध्ये अंकिता सुनील गोसावी, आट्यापाट्या खेळासाठी विजय लक्ष्मण न्हावी जळगाव आणि मुलींमध्ये श्रीमती शीतल मेघराज शिंदे उस्मानाबाद, बॅडमिंटनसाठी श्रीमती तन्वी उदयलाड ही मुंबई उपनगर हा थेट पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. बॉक्सिंगसाठी श्री सौरभ सुरेश लेणेकर मुंबई उपनगर, सायकलिंगसाठी श्रीमती प्रणिता प्रफुल्ल सोमण अहमदनगर, तलवारबाजीमध्ये श्री जय सुरेश शर्मा नाशिक, कबड्डीसाठी श्रीमती सायली उदय जाधव मुंबई उपनगर, कयाकिंग कॅनॉईंगसाठी श्री सागर दत्तात्रय नागरे नाशिक, खो खोसाठी श्री प्रतीक किरण वाईकर पुणे, महिलांमध्ये श्रीमती आरती अनंत कांबळे रत्नागिरी, मलखांबसाठी पुरुष गटामध्ये श्री दीपक वामन शिंदे मुंबई उपनगर आणि महिलांमध्ये श्रीमती प्रतिभा लक्ष्मण मोरे कोल्हापूर. त्याचप्रमाणे पॉवर लिफ्टिंगसाठी श्रीमती नाजुका तातू घारे ठाणे, शूटिंगसाठी श्रीमती भक्ती भास्कर खामकर ठाणे, स्केटिंगसाठी श्री अनंत राजेंद्र जोशी पुणे, श्रीमती श्रुतिका जयकांत सरोदे पुणे, सॉफ्टबॉलसाठी अभिजित किसनलाल फिरके अमरावती, हर्षदा रमेश कासार पुणे, स्पोर्ट्स क्लाइम्बिंगसाठी श्रीमती सिद्धी शेखर गणेरीकर मुंबई, जलतरणसाठी मिहीर राजेंद्र आमरे पुणे, श्रीमती साध्वी गोपाळपुरी पुणे, ड्रायव्हिंग वॉटरपोलो यासाठी श्रीमती मेघाली संदीप रेडकर मुंबई, वेटलिफ्टिंगसाठी श्रीमती अश्विनी राजेंद्र मळगे कोल्हापूर, कुस्तीसाठी सोनबा तानाजी गोंगाणे पुणे, श्रीमती सोनाली महादेव तोडकर बीड. आणि आता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2020-21 यासाठी आट्यापाट्या विशाल निवृत्ती फिरके जळगाव, महिलांमध्ये श्रीमती शीतल बापूराव ओवाळ उस्मानाबाद, शूटिंगसाठी श्रीमती यशिका विश्वजित शिंदे मुंबई शहर, सॉफ्टबॉलसाठी श्रीमती स्वप्नाली चंद्रकांत वायगंडे कोल्हापूर, बेसबॉलसाठी या ठिकाणी श्रीमती रेश्मा शिवाजी पुणेकर पुणे, वुशू या गेमसाठी श्रीमती मिताली मिलिंद वाणी पुणे, सायकलिंगसाठी सूर्या रमेश थटू पुणे, मुलींमध्ये महिलांमध्ये श्रीमती प्रियांका शिवाजी कारंडे सांगली, अश्वारोहणसाठी अजय अनंत सावंत पुणे, कबड्डीसाठी श्री निलेश तानाजी साळुंके ठाणे, श्रीमती मिनल उदय जाधव मुंबई, खो खोसाठी अक्षय संदीप भांगरे मुंबई उपनगर आणि महिलांमध्ये श्रीमती प्रियंका पंढरी भोपी ठाणे, स्केटिंगसाठी अथर्व अतुल कुलकर्णी पुणे, श्रीमती आदिती संजय धांडे नागपूर, टेबल टेनिसमध्ये सिद्धेश मुकुंद पांडे ठाणे, पॉवर लिफ्टिंगसाठी श्रीमती श्रेया सुनील बोडवेकर मुंबई, कॅरमसाठी अनिल दिलीप मुंडे पुणे, जलतरणसाठी श्रीमती ऋतुजा भीमाशंकर तळेगावकर नागपूर, कुस्तीसाठी सूरज राजकुमार कोकाटे पुणे आणि महिलांमध्ये श्रीमती कोमल भगवान गोळे पुणे अशी नावं आहेत. आणि त्याचबरोबर आता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू 2021-22 हा 3ऱ्या वर्षाचा पुरस्कार आहे. त्यामध्ये आर्चरीमध्ये मयूर सुधीर रोकडे सांगली, महिलांमध्ये मोनाली चंद्रहर्ष जाधव बुलढाणा, ॲथलेटिक्समध्ये सर्वेश अनिल कुशारे नाशिक, आट्यापाट्यामध्ये अजित मनोहर बुरे वाशिम, महिलांमध्ये वैष्णवी भाऊराव तुमसरे भंडारा, बॅडमिंटनसाठी श्रीमती मल्विका प्रबोध बनसोड नागपूर, बॉक्सिंगसाठी हरिवंश रवींद्र टावरी अकोला, बेसबॉलसाठी अक्षय मधुकर आव्हाड अहमदनगर, महिलांमधून श्रीमती मंजुषा अशोक पगार नाशिक, शरीर सौष्ठव्यासाठी राजेश सुरेश इर्ले पुणे, केनोईंग कयाकिंगसाठी देवेंद्र शशिकांत सुर्वे पुणे,
बुद्धिबळसाठी संकला संदीप गुप्ता नागपूर, सायकलिंगसाठी श्रीमती मयुरी धनराज लुटे भंडारा, तलवारबाजीसाठी अभय कृष्णा शिंदे संभाजीनगर, श्रीमती वैदेही संजय लोहिया संभाजीनगर, लॉन टेनिससाठी कुमार अर्जुन जयंत गडे पुणे, जिम्नॅस्टिक एरोबिक्ससाठी ऋग्वेद मकरंद जोशी संभाजीनगर, खो खोसाठी अक्षय प्रशांत गणपुले पुणे, श्रीमती अपेक्षा अनिल तुषार रत्नागिरी, पॉवर लिफ्टिंगसाठी साहिल मंगेश उतेकर ठाणे, श्रीमती सोनल सुनील सावंत कोल्हापूर या महिला गटातून, रोईंगसाठी निलेश धनराज धोंडगे नाशिक, रग्बीसाठी श्री भरत फत्तू चव्हाण मुंबई शहर, शूटिंगसाठी या ठिकाणी श्रीमती अभिज्ञा अशोक पाटील कोल्हापूर, आणि त्याचबरोबर स्केटिंगसाठी श्री यश विनय चिनावले पुणे, महिला गटातून श्रीमती कस्तुरी दिनेश तामणकर नागपूर, सॉफ्टबॉलसाठी सुमेख प्रदीप तळवकर जळगाव, स्पोर्ट्स क्लाइम्बिंगसाठी ऋतिक सावराम मारणे पुणे, जलतरणसाठी श्रीमती ज्योती बाजीराव पाटील मुंबई शहर, वेटलिफ्टिंगसाठी श्री संकेत महादेव सलगर सांगली, कुस्तीसाठी हर्षवर्धन मुकेश सदगीर पुणे, आणि महिलांमधून कुमारी स्वाती संजय शिंदे कोल्हापूर. आणि त्याचप्रमाणे आता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन 2021-22 साठी दिव्यांग खेळाडू या कॅटेगरीमध्ये 2019-20 साठी ॲथलेटिक्ससाठी श्री योगेश्वर रवींद्र घाटबांधे, त्याचबरोबर इतर खेळ प्रकार व्हीलचेअर बास्केटबॉलसाठी मीन बहादूर थापा, तसंच ॲथलेटिक्ससाठी श्रीमती भाग्यश्री रमेश मझिरे महिलांमधून, आणि इतर खेळ बॅडमिंटनमधून श्रीमती आरती ज्ञानोबा पाटील, थेट पुरस्कार बुद्धिबळसाठी श्रीमती मृणाली प्रकाश पांडे यांना हा पुरस्कार आम्ही या ठिकाणी घोषित करतो आहोत, जाहीर करतो आहोत. त्याचप्रमाणे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू हा 2020-21 साठी आपण जलतरण श्री दीपक मोहन पाटील, जलतरण महिला श्रीमती वैष्णवी विनोद जगताप, दुसरं इतर खेळ प्रकार व्हीलचेअर बास्केटबॉलसाठी सुरेश कुमार कार्की, आणि इतर खेळ प्रकार पॅरा आर्चरीसाठी महिलांमधून श्रीमती मिताली श्रीकांत गायकवाड, तसंच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू 2021-22 साठी ॲथलेटिक्स प्रणव प्रशांत देसाई, दुसरं आहे अनिल कुमार कांची, तसंच महिलांमधून ॲथलेटिक्ससाठी श्रीमती अकुताई सीताराम जलभगत, इतर खेळ प्रकार व्हीलचेअर तलवारबाजी श्रीमती अनुराधा पंढरी सोळंकी, थेट पुरस्कार ॲथलेटिक्ससाठी श्रीमती भाग्यश्री माधवराव जाधव यांचं नाव या ठिकाणी मी घोषित करत आहे. त्याचबरोबर साहस प्रकार हा खेळाडूचा प्रकार आहे, त्यासाठी साहसी प्रकारामध्ये 2019-20 साठी सागर किशोर कांबळे हा पाण्यामध्ये म्हणजे जलप्रकार जो असतो त्याच्यामध्ये, आणि जमिनीवरच्या प्रकारामध्ये कौस्तुभ भालचंद्र राडकर अशी 2 नावं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी यामध्ये 2020-21 साठी जमिनीवरचे खेळ श्री कृष्ण प्रकाश, दुसरं थेट पुरस्कार श्री केवल हिरेन कक्का तेंजिंग नागे पुरस्कार, आणि तिसरं शेवटचा पुरस्कार आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी गेमसाठी 2021-22 साठी श्री जितेंद्र रामदास गवारे. अशा पद्धतीने जवळपास आपण 116 खेळाडू आहेत, यांची नावं या ठिकाणी आपण आज जाहीर केलेली आहेत, आणि यांना हे पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत. बऱ्याच दिवसापासून 3 वर्षांपासून सगळे पुरस्कार या ठिकाणी दिले गेलेले नव्हते. मधल्या कोरोनाचा काळ, एक तांत्रिक अडचणी यामुळे हे जाहीर होऊ शकलेले नव्हते, पण आज 116 खेळाडू आहेत, त्यांना आपण आता हे सगळे क्रीडा प्रकार यामध्ये त्याचा सहभाग होता, आणि त्यांनी अतिशय उच्च अशी कामगिरी म्हणजे नॅशनल गेम असतील, एशियन गेम असतील, इंटरनॅशनल असतील, ऑलिम्पिक अशा खेळामध्ये त्यांनी सहभाग घेऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, आणि म्हणून त्यांना आता आपण या ठिकाणी अवॉर्ड दिलेला आहे. या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार आहे, हे 3 लोकांना देण्यात आलेले आहेत. त्यांना 3 लाख रुपये रोख रक्कम आणि अवॉर्ड,
आणि बाकी सगळे जे 5 प्रकारचे खालचे सगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत आणि त्यामुळे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक, छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, शिवछत्रपती क्रीडा साहसी पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यांना प्रत्येकी 1-1 लाख रुपये आणि अवॉर्ड असं या ठिकाणी आपण देत असतो. मला वाटतं येणाऱ्या एक 8-10 दिवसामध्ये, 2 आठवड्यामध्ये आपण पुण्याला बालेवाडी येथे एक भव्य दिव्य कार्यक्रम यांचा त्या ठिकाणी घेऊ. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, देशभरातले काही नामांकित खेळाडू त्यांना त्या ठिकाणी बोलून त्या सगळ्या खेळाडूंचा आपण त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत. अरे याच्यावर तरी विचार अरे खाते वाटप नाही. कसं आहे, माझ्याकडे खाते 3 होते. माझ्याकडे रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकास होतं, मेडिकल एज्युकेशनही होतं आणि स्पोर्ट्सही होतं. आणि साहजिक आहे, जोपर्यंत पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांची शपथविधी होत नाही, त्यामुळे आधी मंत्रिमंडळ अर्धं होतं, त्यामुळे आमच्याकडे खात्याचा भार जास्त होता. आता मला असं वाटतं की मंत्रिमंडळामध्ये आता पुन्हा आमचे 10 नवीन सोबती त्या ठिकाणी आलेले आहेत, नवीन मंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना खाते वाटप देणं हे खाते देणं हे अपरिहार्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडचे 2 खाते काढून तिकडे गेलेले आहेत, त्यांना दिलेले आहेत. याच्यामध्ये चुकीचं काय मला काही समजत नाही, वाटतही नाही. नाही, मला या बाबतीत अजून माहित नाही. आता जाहीर झालं असेल तर मला, कारण आपली प्रेस सुरू आहे आणि आता ते जाहीर झालं असेल तर मला माहित नाही. निश्चित मला आता माझ्याकडे 1 खातं असेल का 2 खाते असेल, आता ग्रामविकास सारखं एवढं मोठं खातं माझ्याकडे आहे, सर्वात मोठं खातं राज्यातल्या ग्रामविकासचं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी काम करण्यासारखं खूप चांगला स्कोप आहे आणि मी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे मेडिकल एज्युकेशन, वैद्यकीय शिक्षण, इथे मला खूप त्याच्यामध्ये कामामध्ये त्या ठिकाणी रस होता किंवा अतिशय चांगलं काम मी गेले 5 वर्ष त्या ठिकाणी केलं होतं. पण तो काही आता वाटप आहे मंत्रिमंडळाचं, त्यातल्या काही अडचणी आहेत आणि त्यामुळे ते खातं तर राष्ट्रवादीकडे गेलेलं आहे. त्यामुळे मला त्याबद्दल काहीच अडचण काहीच नाहीये. मला ग्रामविकासमध्ये आता पूर्ण वेळ देता येतील. त्याबरोबर तुम्ही सांगितलं आता पर्यटन खातेही मला मिळालेलं आहे, अजून मला माहित नाही, कारण आताच झालं असेल 1-2-5 मिनिटांपूर्वी, तर मला माहित नाही. पण ते दिलं असेल तर मला वाटतं तेही चांगलं खातं आहे. जी काही जबाबदारी दिली जाईल ती अतिशय प्रामाणिकपणे, चोखपणे त्या ठिकाणी पार पाडण्याची माझी भूमिका आहे. मागचे 5 वर्षे माझ्याकडे इरिगेशन सारखं खातं होतं, मेडिकल एज्युकेशन होतं, आताही 3 खाते होते. जास्तीत जास्त या सगळ्या खात्यांना न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. वैद्यकीच्या बाबतीत एक परत प्रश्न, मागच्या 5 वर्षात आणि आता देखील वैद्यकीय जबाबदारी तुमच्या डोक्याने अनेक प्रोजेक्ट जे की आता होऊ घातलेले आहेत, मग नवीन मेडिकल कॉलेजचे मुद्दे असतील किंवा जे रुपडं बदलणार होतं सगळं, या टप्प्यावर ते खातं गेले, थोडीशी हे वाटतंय, कारण त्यांच्याकडे गेले तिथून पुढे सगळे प्रोजेक्ट सुरू राहतील आणि हे सगळे नाही. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींची भूमिका आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि आम्ही गेल्या 10-11 महिन्यामध्ये मला ही जबाबदारी मिळाल्यापासून आपण ती सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण 11 मेडिकल कॉलेजला परवानगी आता या ठिकाणी, आता 9 कॉलेजला आता मागच्या कॅबिनेटमध्ये आपण परवानगी दिली, त्याच्या आधी 2 कॉलेजला त्या ठिकाणी दिली, म्हणजे 60-70 वर्षामध्ये 13 कॉलेज आणि आपण आता ह्या 1 महिन्यामध्ये 9 कॉलेजला परवानगी दिली. या वर्षभरामध्ये आपण 11 कॉलेजला परवानगी दिलेली आहे. यामागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागातले लोक आहेत, त्यांना चांगली वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. सिटी स्कॅन असेल, MRI असेल, कॅथलॅब असेल, त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत, हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यासाठी अतिशय परिश्रम घेऊन आम्ही 11 मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. काही टेंडरही निघालेले आहेत, काही ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत. जळगावसारख्या ठिकाणी आपण बघितलं असेल, मागच्या वेळी आपण जळगाव कॉलेजच्या ठिकाणी जाहीर केलं होतं. आता मेडिकलची पहिली टीम तिथून बाहेर पडलेली, MBBSची, होमिओपॅथी आहेत, आयुर्वेदिक आहेत, हे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत. म्हणून मला असं वाटतं की अतिशय प्रामाणिक प्रयत्न आणि या खात्याला न्याय देण्याचं काम मी गेले 5 वर्षे केलं आणि वर्षभर या ठिकाणी केलेलं आहे. पण तो आता शेवटी काही अडचणी आहेत. आमचे नवीन मित्र आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळे त्या खातं त्यांनी मागून घेतलं किंवा आमच्या पक्षश्रेष्ठींनी दिलं, हा एक वेगळा भाग आहे. परंतु मला असं वाटतं की आता माझ्याकडे नवीन आपण म्हणतात त्याप्रमाणे पर्यटन खाते आलेलं आहे. निश्चित त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम आणि ग्रामविकास तर हा अतिशय ग्रामीण भागातील अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न मी करेन. घेतलेला होता 8 सदस्यीय समिती नेमलेली जी होती, धर्मादाय रुग्णालयाची ज्या गरिबांना मिळणारा खाटा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता नाहीये. डॅशबोर्डसाठी एकंदरीत हा निर्णय होता, त्याची अंमलबजावणी यापुढे काल
आपल्याला पाहायला मिळेल? निश्चित आपल्याला माहिती आहे की गरिबांसाठी म्हणजे जी मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे त्यामध्ये शासनाकडून त्यांना पाण्यामध्ये, जमिनीमध्ये जी सूट मिळते, टॅक्सेशनमध्ये सूट मिळते आणि त्यासाठी 10% जे खाटा आहेत, कॉट आहेत ते त्यांनी गरिबांसाठी त्या ठिकाणी वापरावेत असा नियमच आहे. असं त्यांचं आमचं अंडरस्टँडिंग आहे, लिखित अंडरस्टँडिंग आहे. पण त्या बाबतीत आपण अनेक ठिकाणी बघितलं तर गरिबांना तशी सेवा त्या ठिकाणी मिळत नाहीये. त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन कुठे मिळत नाहीये आणि म्हणून त्यामध्ये अतिशय पारदर्शकता यावी यासाठी आता आपण नवीन काही कार्यपद्धती अवलंबलेली आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्येच त्यामध्ये काही GR आपण त्या ठिकाणी काढतो आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला जो गरीब माणूस आहे ज्याला खरं गरज आहे उपचाराची त्याला त्यातून एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आहे, माननीय मुख्यमंत्री आहेत आणि मी सुद्धा त्या खात्याचा मंत्री होतो किंवा माझं काम त्या क्षेत्रामध्ये पूर्वीपासून आहे आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीने आता खूप पुढे चाललेलो आहोत आणि या पुढे मला असं वाटतं 35,000 खाटा या अशा ज्या रजिस्टर संस्था आहेत चॅरिटी कमिशनरकडे किंवा जे मोठे हॉस्पिटल आहेत यांच्याकडे आहेत. 35,000 लोकांना आपण मोफत उपचार अगदी मोठ्या जसलोक असेल, ब्रिचकंडी असेल, बॉम्बे हॉस्पिटल असेल, हिंदुजा असेल अशा मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ती सेवा त्यांना आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे. मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 100% जागा कॉट आपण ऑक्युपाय करू आणि गरीब जो माणूस आहे या राज्यामधला त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. आपके पास एक पर्यटन डिपार्टमेंट आया है, अन्य दो डिपार्टमेंट गए हैं, इसको कैसे देखते हैं और क्या बीजेपी के लोगों में कोई नाराजगी है क्या? कुछ कोई किसी के मन में कोई नाराजगी नहीं है. मुझे लगता है मेरे पास 3 पोर्टफोलियो थे. अब 3 पोर्टफोलियो तो मेरे पास क्यों थे? तो इसके लिए थे कि भाई यहाँ पे हमारा एक्सपांशन नहीं हुआ था. 40 डिपार्टमेंट 42 मंत्री थे, उसमें से 20 ही मंत्री का शपथ विधि हुआ था. अभी नए हमारे पास 2 जुड़ गए हैं, 10 लोग आ गए हैं. तो नेचुरली है कि हमारे डिपार्टमेंट जो हमारे पास अतिरिक्त थे, एक्स्ट्रा थे, उनको दिए जाएंगे. इसीलिए मेडिकल एजुकेशन और स्पोर्ट डिपार्टमेंट ये एनसीपी के पास गया है और अभी मुझे मालूम हुआ है, अभी डिक्लेयर हुआ 5-10 मिनट पहले, मैं तो प्रेस में बैठा हूं कि भाई वहां पे पर्यटन जो डिपार्टमेंट है वो मेरे पास दिया गया है. मुझे लगता है वो भी अच्छा डिपार्टमेंट है. मुझे लगता है डिपार्टमेंट सभी अच्छे हैं. हम काम कैसे करते हैं, कितने प्रामाणिकता से करते हैं, इसके ऊपर सब निर्भर होता है. मुझे लगता अच्छा काम करने की कोशिश रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट मेरे पास है जो गांव से जुड़ा हुआ है, ग्रामीण भाग से जुड़ा हुआ है और पर्यटन भी एक अच्छा डिपार्टमेंट है. अच्छे से अच्छा काम करने की कोशिश मैं करूंगा. भाऊ एक सवाल यह है कि लगातार इतने दिन से जो बात नहीं बन पा रही थी उसमें कई विभाग बीजेपी की तरफ से मैक्सिमम डिपार्टमेंट वो गए हैं जिसमें कई बड़े खाते हैं वो सब भी इनके पास गए हैं, इतवार के पास. देखो भाई ज्यादा डिपार्टमेंट भी तो बीजेपी के पास ही थे ना. जब शिंदे जी और हमारी सरकार बनी तब ज्यादा डिपार्टमेंट किसके पास थे? तो बीजेपी के पास थे. महत्वपूर्ण डिपार्टमेंट आप कह रहे हो तो भी हमारे पास थे. तो ये पहले से ही तय है किसके पास कौन सा डिपार्टमेंट देगा. लेकिन अभी हमारे नए दोस्त जुड़ गए हमसे 10 लोग, तो नेचुरली कि उनको तो देना चाहिए, दिया जाएगा. लेकिन बीजेपी के पास जो अतिरिक्त डिपार्टमेंट थे उसी में से दिए जाएंगे. तो कुछ शिवसेना की तरफ से गए हैं, कुछ बीजेपी की तरफ से गए हैं. बीजेपी की तरफ से आप कह रहे हो कुछ ज्यादा दिए गए हैं. तो नेचुरली हमारे पास शुरू से पोर्टफोलियो ज्यादा थे तो हमारे पास से उनको दिए जाएगा. कृषि विभाग जो चला गया है, क्या अब्दुल सत्तार लगातार जिस तरीके की बयानबाजी आ रही थी या जिस तरीके से उनके एक्ट थे महाराष्ट्र भर में सरकार को कई बार उसके लिए जिल्लत झेलनी पड़ी, इसलिए कृषि विभाग उनके पास से निकाला गया? नहीं, इसके बारे में मुझे कोई जानकारी नहीं. इसके बारे में उनके जो नेता है माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब वो बता पाएंगे. देवेंद्र जी उन्होंने बैठकर कौन सा पोर्टफोलियो किसको देना किसको नहीं देना ये दोनों ने तय किया है. तो मुझे ऐसे लगता है वो इसके बारे में बता सकते. आपके पास अभी कम समय बचा है, तीनों पार्टी को कोऑर्डिनेशन के साथ आप आगे बढ़ेंगे क्योंकि विपक्ष आरोप लगा रहा है कि ये लोग साथ में है तो कहीं ना कहीं फिर से मनमुटाव और ये सब खबरें आती रहेगी. नहीं, विपक्ष जो 3 पार्टियां बनाकर उन्होंने सरकार बनाई थी उनका अनुभव बता रहे हैं. लेकिन मुझे ऐसे लगता है शिवसेना और भाजपा तो हम तो पूरा हमारा डीएनए एक है शुरू से. शिवसेना बीजेपी का 25-30 साल से हमारी दोस्ती है, हमारा अलायंस है. अभी अजीत दादा भी हमसे जुड़ गए हैं. मुझे लगता है देवेंद्र जी है, एकनाथ जी है, अजीत दादा है, तीनों मिलकर बहुत अच्छा कोऑर्डिनेशन यहाँ पर रहेगा. अच्छा काम करने की कोशिश हम लोग करेंगे. राज्य को कैसे आगे ले जाया जाए, केंद्र सरकार की मदद से हम लोग कैसे आगे बढ़े, इसके लिए हमारी कोशिश रहेगी.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.